तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयांतले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर. आमच्या सगळ्या आयकुप्यांक नमस्कार. आयज शुक्रार दनपारचे 1 वर जातात आनी आयचो हो दीस हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीचो दीस. आमच्या ह्या कार्यावळींतल्यान तज्ञ दोतोर आमच्या FM रेनबोच्या स्टुडियोंतल्यान लायव्ह तुमचे खातीर येतात आनी तुमचे प्रस्नांचे तुमचे शंकांचे निरसन करतात. आयज आमचो विशय जावन आसा वुमन्स हेल्थ केअर. बायलांच्या भलायकी संदर्भात आमकां मार्गदर्शन करपाक आमच्या स्टुडियोत आसात डॉक्टर लिनेट मरिया फर्नांडीस, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकॉलॉजी, डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस. आनी ह्या खिणाक हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आतां आमी सुरू करतात. आयच्या कार्यावळींत आमची गेस्ट डॉक्टर लिनेट फर्नांडीस. दोतोर तुमकां खूब खूब येवकार. थँक्यू व्हेरी मच RJ विनीत. तुमकांय सामके ग्रॅटिट्यूड, तुमी म्हाका आयज आपयला टू कंडक्ट दीस. अँड तुमची ही इनिशिएटीव जे आसा पळय लोकांचे अवेरनेस वाडोवपाक अबावट हेल्थ केअर फेसिलिटीज, तांची अवेलेबिलिटी, आय थिंक तुमकां खऱ्यानी खरें वावर. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉट एवर यू आर डुईंग. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट डॉक्टर. पयल्यान पयलीं हांव तुमचे कडेन मागता की तुमी एक ल्हानशें ब्रीफ इंट्रोडक्शन तुमचे बद्दल दिवचें. म्हणजे एकंदरीत ह्या मेडिकल फिल्डान तुमची ही जर्नी कशी आशिल्ली. ओके, सो हांवें एक्चुली म्हजी MBBS आनी MD ऑब्स्टेटिक्स गायनोकॉलॉजी गोवा मेडिकल कॉलेजांच्यान केल्या. ताचे नंतर MD पास आउट करून आय हॅव अबाउट 11 years ऑफ एक्सपिरियन्स वीच इज कंबायन्ड. इट इज शेअर्ड बिटवीन प्रायवेट आनी गव्हर्मेंट. सद्याक फॉर द लास्ट 6 years आय हॅव बीन सर्विंग द पीपल ऑफ गोवा अँड द गव्हर्मेंट ॲज अ कन्सल्टंट ऑब्स्टेटिक्स अँड गायनोकॉलॉजी. ही जी फील्ड आसा न्ही ती इट्स अ मिक्स. लायक इट मेक्स यू फील हॅपी, इट मेक्स यू फील सॅड. इट्स एक्स्ट्रीमली डिमांडींग बट इट्स एक्स्ट्रीमली सॅटिस्फायींग ऑल्सो. सो हे जे फील्ड आसा पळय basically it involves care exclusively for women. So we are women centric and the reason how I choose केलें म्हणून I felt like what better way to serve women than choose a calling like this. ऑल रायट, थँक्यू सो मच दोतोर. तुमकां परत एकदा हांव वेलकम ऑन बोर्ड म्हणटा. आनी पयल्या प्रश्ना कडेन म्हज्या हांव वता. आतां आयच्या टायमार गायनॅक हो टर्म आमकां सगळ्यांक खबरूच आसा. बट वेन वी से ऑब्स्टेट्रिक्स, एक्झॅक्टली ऑब्स्टेट्रिक्स म्हळ्यार कितें आनी गायनॅक ह्या टर्मा पासून ताचो डिफरन्स कितें. ओके, सो ऑब्स्टेट्रिक्स म्हणल्यार गर्भशास्त्र. ऑलरायट. सो हें फक्त प्रेग्नन्सी आनी प्रेग्नन्सी रिलेटेड इव्हेंट्सा कडच्यान डिलींग आसता ही. सो लेबर, एंटीनेटल ऑर गर्भवती बायलाचे जे केअर आसता पळय along with delivery आणि postnatal care. So these phases are extremely demanding and obstetrics जे आसा पळय हे फक्त गर्भावती बायलाची आसता. Whereas gynecology is everything else. Okay, so women reproductive system which includes hormonal imbalances, cancers, PCOD, endometriosis, fibroids, menopause, puberty, all of this comes under gynecology. All right. When we say हे सगळे जे आसा ते बायलांच्या भलायकी बद्दल आसा. सो फुडलो प्रश्न म्हजो होच आसा की बायलांनी नेमान म्हणजे रेग्युलरली आपल्या भलायकीची तपासणी कशी करची आनी मेनली कित्याक करची हेचेर तुमी मातशी लायट घालची. सो आय थिंक विमेन हेल्थ आमी सगळी सामकी इग्नोर करता. ओके, देर आर विमेन जे दे आर सगळे आमचे फोकस कितले आसता एज वी आर ग्रोईंग, वी आर स्टडींग, देन वी गेट मॅरीड, मागीर आमची फोकस जाता आमची फॅमिली. आमी सगळी आमची स्वताची हेल्थ सामकी इग्नोर करता. वी आर सो फोकस्ड इन लुकींग आफ्टर आवर फॅमिली, स्पाउस, चिल्ड्रन, पेरंट्स इन लॉज. जे आमचे स्वताचे हेल्थ आसता ते आमची बॅकसीट घेता. सो विमेन शूड लूक फॉर certain things at every stage of their life because it's a very complex journey asa te.
फूल विमेनाची लायफ आसता पळय. इट बरोबर. बिगिन्स एट बर्थ, मागीर प्युबर्टी जाता, ताचे नंतर देन वी हॅव रिप्रोडक्टीव इश्यूज, मागीर आमची मेनोपॉज जाता, अँड बरोबर. ऑल ऑफ दीज टेक अ डिमांड or a toll on our mental, physical and emotional health. So if you ask me, सगळे एक लेवलाचेर आमकां काळजी घेवची पडटा. प्युबर्टी ऑल्सो इज अ टायम फॉर चेंज. प्युबर्टी म्हणल्यार जेन्ना आमी मॅच्युअर जाता फ्रॉम चायल्ड टू अडल्ट. ओके, ते अडॉलसन्स पिरियड आसता पळय, तितून मेन्स्ट्रुअल चेंजीस येता, सडनली आमची पिरियड स्टार्ट जाता, फिजिकल चेंजीस येता, इमोशनल चेंजीस जाता, मेंटल चेंजीस हॅपन. So this is a very important time where we should look for all of these things. Abnormal behavior, cycle changes, period related changes and all. Then आमची येता प्रेग्नन्सी. सो वी ऑल प्लॅन प्रेग्नन्सी. आतां प्लॅनिंग प्रेग्नन्सी, इनफर्टिलिटी, प्रेग्नंट जावप कठीण जावपाक लागला स्लोली. सो दॅट ऑल्सो टेक्स अ टोल ऑन अस फिजिकली, मेंटली, इमोशनली. नेक्स्ट फेज इज ऑफकोर्स गेटिंग प्रेग्नंट, डिलिव्हरी. ते सांगूंक सगळ्यांक खबर आसा कितली डिमांडींग आसा पळय ती. ताचे नंतर पोस्टनेटल केअर. अगेन डिलिव्हरीचे नंतर जे टायम आसता पळय ती इतले आमचे मानसीक आनी फिजिकल स्टेटसाचेर इतलो प्रेशर घालता, इतले चेंजीस जाता. सो अगेन वी नीड टू फोकस ओवर देर. अँड ऑफकोर्स देन ॲज वी एज, मेनोपॉज अँड रिलेटेड कॅन्सर्स. ओके, कॅन्सर आतां खूब वाडपाक लागल्या. सो दॅट इज अनदर पॉयंट वे वी नीड टू. सो दोतोर तुमी खूब महत्वाचो असो पॉयंट सांगलो की विमन जेन्ना आसता, बायलां, एस्पेशली बायलां, ती स्वताची हेल्थ सगळ्यात लास्टाक पळयता, दुसऱ्यांचे पयलीं केअर घेता. एंड हेल्थ ही एक असो कॉन्सेप्ट आसा विच इज नॉट कॉम्प्लेक्स. तुमी जर सगळे रूल पाळीत जाल्यार सगळे तुमचे हेल्थ बरें उरता. सो एज अ डॉक्टर, एज अ गायनेक, आयच्या काळात सगळ्यात चड दिसून येता ते प्रॉब्लेम्स कितें बायलां मदीं? ओके, सो हांव ते डिवायड करतलें डिपेंडींग ऑन एज. ओके, सो वील फर्स्ट स्टार्ट विथ अडॉलसन्स, जे प्युबर्टी आसता फ्रॉम चायल्ड टू अडल्ट. सो त्या आतां इरेग्युलर पिरियड्स, PCOD, or now what is known as PMOS. Okay. So polycystic ovarian disease, म्हणल्यार it is actually not just ovarian disease, and it is not just because there are cysts. So ते आता recently has been changed to PMOS. Okay. So that is another issue where there are periods which are irregular, weight gain, obesity. Then because of these hormonal disturbances, subsequent आमचे mental, we are all म्हणजे young girls have a lot of issues dealing with anger, depression, psychiatric issues. So all of these things. Then the next time where a transition period occurs is again when we are getting married and we are planning a pregnancy. Some people have issues pregnant जावप, some people get pregnant. Pregnancy itself is a very turbulent stage. So there also, you're growing a new life that takes a lot of your time, a lot of your energy, physical, mental and emotional. Then delivery, again one of the most demanding things, the most, like if कोणाय बायलाक विचारल्यार delivery is one of the most demanding things that they have done, their body and their mind has gone through. That's another postnatal care, you're suddenly responsible for a new life. Plus, your body has gone through so many changes. So, changes deal karpak, changes परतून normal जावपाक, your body is again transitioning, your mind is transitioning. That's an important point. And one very, very important thing is, आमचे perimenopause जे आसा पळय, periods आमचे बंद जाता, or where reproductive life कमी जाता पळय, बंद जाता पळय, that time. Fibroids, cancers, okay? So all of these things are coming into picture. So तेन्ना आमकां फोकस करचें पडटलें. सो पिरियड्स इरेग्युलर जावपाक शकता अशें म्हळें तुमी. बट जेन्ना पिरियड्स इरेग्युलर जाता तेन्ना मे बी हे तुमी एज अ डॉक्टर तुमी हे कितले सिरियस आसूं शकता? सो युजली आमी स्टँडर्ड्स आसता आमचे. वॉट इज अ नॉर्मल पिरियड? ओके. सो नॉर्मल पिरियड युजली रेंजेस फ्रॉम 24 to 45 days. Okay. आता every woman is different. So in every woman every cycle is different. कळ्ळें? कोणाक 30 दिसांनी पिरियड जाता, कोणाक 28 डेजान पिरियड जाता. सो वी शूड नॉट से की ताका पिरियड्स 28 दिसान जाता म्हणून म्हाकाय जावपाक जाय, अशें आसना. लायक आय सेड, एवरी वुमन इज डिफरंट अँड इन एवरी वुमन एवरी सायकल इज डिफरंट. सो ताका लागून आमी असलो रेंज दवरला. इफ युअर पिरियड्स कम व्हेरी फ्रिक्वेंटली, दॅट मिन्स लेस देन 24 days, or they go more than 45 days, or पयलीं तुमकां रेग्युलर पिरियड्स येताले, यू हॅव अ सायकल,
सगळे आतां नाव यंग गर्ल्स विमेन आर व्हेरी स्मार्ट. एवरी वन चार्ट्स देअर सायकल. सो दे नो की म्हाका उमके दिसांनी पिरियड्स येता. बट यू हॅव नोटिस्ड लास्ट 3 सायकलांच्यान चेंज जाला. बरोबर. सो एनी सडन चेंज इन युअर सायकल or a cycle which is less than 24 days or more than 45 days, or if there is bleeding in between periods, if there is a change in the amount of periods. So normally about every woman knows ni, or every girl knows maka 3 pad lagta disan, or I use one whole sanitary pad, or I use one full menstrual cup twice a day. If there is any change in this, then they need to report to the gynecologist. So basically change in cycle, change in amount. ओके. सो जेन्ना टिनेज गर्ल्स आता जेन्ना आमी म्हणटा तांच्या भलायकी बाबतींत तांच्यांनी कसल्यो यादी म्हणजे कितें पाळपाक जाय, कसल्यो यादी दवरपाक जाय? तुमी म्हणला ते सारके. टीनेज इज अ व्हेरी टर्ब्युलंट टायम. टीनेज म्हणटा पळय ते इतले टर्ब्युलन्स आसता फिजिकली, मेंटली, इमोशनली. सो the first few signs of any change in your body is of course physical. So the breast development, psychological development, height growth, all of these start. And one very very important thing happens which is known as periods. Young girls should be aware periods कितें आसता, menstrual hygiene कशें दवरपाचें आसता, what is a normal period, why does it happen, हांव मी केन्ना भिवपाचें, when do I need to tell my mother, when do I need to discuss with someone. So any change in your cycle, or any change in the volume, or something which you feel is abnormal. Nowadays actually you would be surprised, young girls are itki information asa, they're very well aware of their bodies, so it's more about getting them to accept the changes that they're going through, understand abnormal कितें आसा, आणि abnormal कळ्ळें की ना, they should not hesitate to come out and come forward to meet with a doctor, or even tell their family. Sometimes कितें जाता, family members सांगपाक लोकांक विचित्र दिसता. So in that case your doctor is the best person, is a simple person, not related, unknown, totally dissociated, but very objective. All right. दोतोर, खूब डिटेल अशी म्हायती तुमी आमकां दिली. आमी आतां कार्यावळ मुखार व्हरया. टिनेज गर्ल्स बाबत आमी डिस्कशन केलें. मुखार म्हाका प्रेग्नन्सी बद्दल तुमकां विचारपाचें आसा. प्रेग्नन्सी टायमाचेर बायलांनी कसल्यो गजाली मेनली तांच्यांनी लक्षांत दवरपाक जाय अशें तुमी सांगूंक शकतात? ओके. सो प्रेग्नन्सी हांवें सांगल्या प्रमाणे इट इज एक्स्ट्रीमली डिमांडींग. सो हेल्थ कॅर आसता पळय ते स्वता प्रेग्नंट लेडीन घेवपाचें आसता, प्लस अ फॅमिली मेंबर्स ऑल्सो शूड बी सपोर्टीव. सो कॅर जे आसता पळय, फर्स्ट डायट. जे बेबी आसा पळय ते पॅरासायट, आमी बेबीक पॅरासायट म्हणटा. द बेबी वील टेक वॉट एवर इट नीड्स फ्रॉम द मदर. जेवण, न्यूट्रिशन, जे कितें बेबी गरज आसा ते आवय कडच्यान ते बेबी घेतले. सो ताका लागून आवयन मागीर आपणाची काळजी घेवपा खातीर एक्स्ट्रा रेप्लेनिशमेंट करचें पडटलें. सो डायटरी रिक्वायरमेंट्स इनक्रीज. सो नायस हेल्दी हाय प्रोटीन डायट, प्रेफरेबली होममेड, रिडक्शन ऑन प्रोसेस्ड फूड. ओके. मागीर नेक्स्ट थिंग दॅट द लेडी नीड्स टू बी केअरफूल विथ इज रेग्युलर चेकअप्स. ओके. सो प्रेग्नन्सी ऑल्दो आमी आतां म्हणटा इट इज नॉर्मल केन्नाच्यान जाता न्ही. दॅट्स हाव आमची दॅट इज हाव आमचें वंश फुडें वता. बट हे जे इतले इवन दो आमी नॉर्मल म्हणटा, इट शूड नॉट बी कन्सिडर्ड ना सगळें केन्नाच्यान जाता. लॉट ऑफ चेंजीस हॅपन इन प्रेग्नन्सी, आनी आयज काल रिस्की प्रेग्नन्सी चड वाडपाक लागल्या. सो अशें म्हणूंक जायना की हांव घरा बसतलें, हांव जेवण बरें जेवतलें आनी तितून म्हजें काम बरें जातलें. नो, रेग्युलर चॅकअप्स करचे पडटा. मीट विथ अ डॉक्टर, गेट रेग्युलर अल्ट्रासाउंड्स डन. अल्ट्रासाउंड चॅक्स द बेबीज वेलबींग, doctor checks the mother's well-being, doctor also checks the baby's well-being, plus vaccinations. So all of these things are covered during your antenatal or garbhavati asthana पळय ते चेकअप आसता पळय त्या पिरियडान हे कवर जाता. रेग्युलर चेकअप्स, बेबीची मॉनिटरींग, आवयची मॉनिटरींग. कित्याक आयज काल प्री-एक्लाम्पशिया जे और आमी प्रेशर, प्रेग्नन्सीन जे प्रेशर आसा पळय दॅट डिजीज वाडपाक लागल्या. प्रेग्नन्सीन डायबिटीज वाडपाक लागल्या. प्रेग्नन्सी आनी खुबशे कॉम्प्लिकेशन जावपाक लागल्या. कोण आतां लॉट पीपल प्रेग्नंट जाता आफ्टर टेकिंग ट्रिटमेंट. सो ट्रिटेड प्रेग्नन्सीज आनीक मातशी रिस्की जाता. सो यू कॅनॉट इग्नोर दीज प्रेग्नन्सीज. ना घरा बसून सगळें जेवण सारकें जेवतलें, सगळी बरी वायब्स दितली म्हाका आनी तितून म्हजें प्रेग्नन्सी फुडें वतलें अशें आसा. यू हॅव टू मीट विथ द डॉक्टर रेग्युलरली. सेकंड थिंग इज मेंटल वेलबींग. सो लायक आय सेड, सामकी टर्ब्युलंट
डिफरंट स्टेज असता प्रेग्नन्सी, यू नो, लॉट ऑफ हॉर्मोन्स, लॉट ऑफ चेंजेस. इट्स अ न्यू थिंग फॉर द मदर, अ न्यू थिंग फॉर द लेडी हू इज गोइंग थ्रू प्रेग्नन्सी. सो अ सपोर्टिव फॅमिली, अ नाईस हेल्दी calm environment, all of these things help in having a healthy pregnancy. मेंटल सायडूय येस सामकी इम्पॉर्टंट. ते पयलीं खूब निग्लेक्ट जाताले, बट रायट नाव फॉर गुड रिजन ते मेन स्ट्रिमान येवपाक लागला. अँड आय थिंक वी शूड टेक दिस अप एज अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू फोकस ऑन मेंटल हेल्थ. आणि तुम्ही डायट मेन्शन केले इन अ व्हेरी बेसीक मॅनर. डायट एक्झॅक्टली कसो कितें? ओके, हाय प्रोटीन डायट म्हणल्यार सम कायंड ऑफ प्रोटीन इन्क्रीज करपाचें. सो एवरेज जे आमची नॉर्मल कॅलोरीक रिक्वायरमेंट आसता पळय ते आनीक अरावंड 300 to 400 कॅलोरीज वाडोवपाचे. ओके, सो ते प्रोटीन कंटेंट वाडोवपाचे. तुमी शिवराक आसा तर ईट मोर हाय प्रोटीन फूड लायक बीन्स, चणे, पनीर. ओके, आणि नॉन व्हेजिटेरियन आसा तर नुस्तें. ओके, चड करून घरचें जेवण. ओके, बिकॉज भायलें जेवण ऑफकोर्स क्रॉस कंटॅमिनेशन, स्टोरेज, ऑल दीज इश्यूज आर देर, बिकॉज ऑफ वीच घरा गेलें जेवण बरें आसता. अँड एनीथींग वीच द प्रेग्नंट लेडी फील शी शूड हॅव. ओके, ऑफकोर्स मातशें यू नो यू शुडंट गिव हर सम चड लायक तिका Chinese. Yes, whatever craving she has, try to satisfy those. Okay, but high protein diet, home cooked food, increase the content of fruits and vegetables, nuts, seeds, all these things helps improve, you know, all these small things in our diet. Basically जे आमचे कंटेंट आसा पळय ते वाडोवपाचे, प्रोटीन कंटेंट वाडोवपाचे, आणि as much as possible फायबर आणि मल्टीविटामिन्स ऑल्सो ते वाडोवपाक. ऑलरायट. दोतोर, एक म्हत्वाचो प्रश्न म्हजो फुडलो हो म्हळ्यार हाजो कॉन्सेप्ट ऑफ अनेमिया म्हळ्यार एक्झॅक्टली कितें, आनी बायलां मदीं हे कितले कॉमन हे डिसीज वॉट एवर इट इज? ओके, सो अनेमिया म्हणजे लो हिमोग्लोबीन. ओके, सिम्पली पूट रगत पळय आसा ते कमी जाता. ऑलरायट. ते बायलांक एवरी फेज ऑफ लायफ एनकावंटर करचे पडटले इफ दे आर नॉट केअरफूल. वाय? एवरी मंथ आमची पिरियड्स आसता पळय, that in periods we lose blood, right? Blood आमची हिमोग्लोबिन कमी जाता. So if you're having excessive bleeding during periods, anemia जावंक शकता. Second time is pregnancy. Like I said, demand आसता कित्याक बेबी इज अ पॅरासायट. सो सगळे हिमोग्लोबिन जे आसा, आयर्न जे आसा, बेबी आपणा घेतलो. सो द मदर विल हॅव लेस आयर्न. सो तिका आयर्न सप्लिमेंटेशनाची गरज आसा. थर्ड थिंग इज मेनोपॉज. सो मेनोपॉज स्टार्ट जाले की ना तेन्ना अगेन पिरियड चेंजेस जाता. सो एनीवन हू हॅज हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडींग तेन्ना तेंचे ब्लिडिंग जावन हिमोग्लोबिन कमी जावंक शकता अँड अनिमिया जावंक शकता. सो एवरी फेज ऑफ लायफ विमेन आर प्रोन फॉर अनिमिया. ऑलरायट. आणि अपार्ट फ्रॉम दीस बायलांनी जेन्ना इवन इन देअर प्रेग्नन्सी कसले सिमटम्स किंवा कितें गोष्टी अश्यो आसा ज्यो तांच्यांनी अवॉयड करूंक जायना मेनली? सो प्रेग्नन्सी माय सजेशन वूड बी जे कोण प्रेग्नन्सी प्लॅन करता, जी प्रेग्नंट आसा न्ही, should always do a little background reading, find out a little about their pregnancy. There are certain symptoms जे नॉर्मल आसता, like first trimester not vomiting, मातशे bloated sensation, okay, mood changes, pimples, स्किन डाकन जावपाक लागता. ओके, देन ऑफकोर्स पोट भायर सरता. देन certain gut issues, okay, constipation, then all these other issues also set up. These are normal. What absolutely women cannot ignore, any kind of excessive pain or intolerable pain. म्हणजे पोटान इतले पेन जावपाक लागले स्वसंग जायना. सो दॅट इज नॉट नॉर्मल. दॅट हॅज टू बी ॲट एनी टायम ऑफ द प्रेग्नन्सी. त्याची काळजी घेवपाची. सेकंड टायम इज ब्लिडींग. ओके, प्रेग्नंट असताना पिरियड्स बंद जाता, ब्लिडींग जायना. एकदा प्रेग्नंट जाले की ना ब्लिडींग चालू जाले तर इट इज ॲबनॉर्मल अँड यू शूड नॉट इग्नोर इट. घरा बसप न्ही. ओके, थर्ड थिंग इज बेबी कमी भोंवप. ओके, सो आमी युजली एडवायज करता टू काउंट हाऊ मेनी मुवमेंट्स बेबी शूड परसीव इन अ डे. If there is any reduction or, you know, mothers have this instinct, anything that tells them is not normal, please go to the doctor as soon as possible. Okay. Third thing is any kind of excessive discharge or fluid leaking, okay, which again ignore करप न्ही. And third thing is certain symptoms like headache or तकली उसळप, which doesn't go away with आमी क्रोसीन घेतले or you take something. Secondly, दोळ्या मुखार काळोख जावप or धुंवर कसर जावप. Okay. ॲसिडिटीची टॅबलेट नाल्यार जेवण बीन घेवन कमी जायना. सो ॲट एनी पॉयंट ऑफ टायम इफ दीज सिमटम्स अकर दे नीड टू कन्सल्ट एज सून एज पॉसिबल. ऑलरायट. सो तुम्ही म्हणटा की प्रेग्नन्सी ही दीस इज अ व्हेरी
इम्पॉर्टंट स्टेज जंय तुमकां बारीक बारीक गोश्टींचे येस कॅर घेवपाक जाय. आणि ते कितें आसता न्ही समटायम्स विमेन आर नॉट शुअर वेदर वॉट दे आर एक्सपिरियन्सींग इज ए नॉर्मल ऑर ॲबनॉर्मल. सो ते फक्त अवेअरनेस करून बाय बींग अवेअर ऑफ युअर बॉडी बींग अवेअर वॉट आर द नॉर्मल थिंग जे प्रेग्नन्सीन जाता आणि वॉट आय शूड लूक फॉर यू नो आजकाल लीफलेट्स ऑफकोर्स समथींग लायक दिस प्रोग्राम then YouTube content, all of this tells women, you know, what to be aware of. But no point of time bleeding, नाल्यार रगत वचप, ओके, पोटान दुखप, भुरगे कमी भोंवप, ओके, आनी एसिडिटी, हेडेक, दोळ्या मुखार काडूप इग्नोर करपाचें. सो सगळ्या तरेचे तांचे मेडिसिन सुद्दां तांच्यांनी दे हॅव टू थिंक बिफोर taking them. So ती आनी एक प्रिकॉशन बेश्टे ओवर आय मीन आमी प्रेग्नंट आसतना ऑर यू नो वेन यू नॉट प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी मातशें कितें जालें आमी रोखडें ओवर द कावंटर वचून कितें एंटीबायोटीक घेता कितें घेता रायट विच इज अ रॉंग प्रॅक्टीस इन जनरल बट एस्पेशली इन प्रेग्नन्सी इट्स समथींग दॅट शूड बी कंडेम्ड. सो पॅरासिटामॉल काउंट जाता थंय? पॅरासिटामॉल सेफ आसता प्रेग्नन्सी, ओके, पॅरासिटामॉल सेफ आसता प्रेग्नन्सी. बट कितें आसता अगेन यू शूड मीट डिस्कस लायक यू टेक वन क्रोसीन. आतां तुका मातशी तकली जड जाली क्रोसीन घेतले. इफ यू कीप फीलिंग द नीड टू टेक इट अगेन यू नीड टू मीट विथ युअर डॉक्टर. दॅट मीन्स समथींग इज रॉंग. कळ्ळें न्ही? सो जस्ट बिकॉज certain drugs safe आसा लायक पॅरासिटामॉल देन इवन एंटासीड, ओके, बट एंटीबायोटीक आनी दुसरे विचित्र वखदां बी अनलेस यू कन्सल्ट विथ युअर गायनोकॉलॉजिस्ट कायंडली डोंट कन्ज्यूम. ऑल रायट. तुमी ह्या डिस्कशनान परत एकदा तुमी पिरियड्स मेन्शन केले. सो म्हाका आनी एक क्वेश्चन आसा. आयच्या टायमार पिरियड्सा बद्दल खुबशे अशे गैरसमज, खुबशे अशे मिसअंडरस्टँडिंग्स आसात इवन ऑल एज ऑफ फिमेल्स. सो ताचेर कितें तुमचें मत? सो आमी ॲटलिस्ट I have encountered lot of women think a periods postpone करपाक जाय because of certain religious functions. So ते religious functionsak लागून period postponement, for some reason periods are considered impure, which again this is my personal belief, but I feel like जे पिरियड्सांनी येता पळय ते आमची एंडोमेट्रियल लायनींग, ती लायनींग युट्रसाची आसा पळय ती भायर सरता. दॅट इज द व्हेरी सोर्स ऑफ लायफ, रायट? थंय वचून बेबी गेट स्टक एंड दॅट्स वेर प्रेग्नन्सी स्टार्ट्स. सो वाय आर वी कन्सिडरींग इट इम्प्युअर? ऑफकोर्स दीस इज माय पर्सनल ओपिनियन. अशें न्ही की यू नो एवरी रिलिजन, एवरी कम्युनिटी हॅज देअर ओन मिसनॉमर्स, बट कॉमन थिंग्स आर नॉट एंटरिंग टेम्पल्स ड्युरिंग periods. These are religious. Then social, a lot of young girls will use periods as an excuse to not perform certain activities. Now if तुमकां periods जर इतले जाता जे यू नो तुमकां पेन जाता और हेवी जाता सो मच सो की तुमची रेग्युलर एक्टिविटीज तुमचे कडेन करपाक जायना, यू शूड नॉट स्टॉप डुईंग दॅट एक्टिविटी. यू शूड मीट विथ अ गायनोकॉलॉजिस्ट टू फायंड आउट इज देअर अ प्रॉब्लम. ओके. सो अगर प्रॉब्लम आसा ते सॉर्ट आउट करपाचे and you need to get back to living your life. You need to get back to doing what you like to do. You should not let your periods be a reason why you cannot do something. All right. Absolutely agreed. दोतोर खूब परत एकदा खुबशे अशे डिटेल तुमी आमकां सांगले. दोतोर तुमकां परत एकदा येवकार. मुखार या आनी आतां मुखावयल्या सुवातेर एक सामको म्हत्वाचो असो विशय तो म्हळ्यार ब्रेस्ट कॅन्सर आनी सर्विकल कॅन्सर. म्हणजे एक्झॅक्टली ह्यो दोन डिसिजीस कितल्यो इम्पॉर्टंट आसा. दोतोर म्हाका दिसता आमकां कॉल येता, आमी तो कॉल रिसीव करुया. हॅलो म्हाका दिसता कॉल कट जाला. नो प्रॉब्लम, आमी आमचे क्वेश्चन पळोवया. या आनी जर परत कॉल येता जाल्यार वी वील रिसीव. अगेन ब्रेस्ट कॅन्सर आनी सर्विकल कॅन्सर डिफरन्स कितें, कितलें इम्पॉर्टंट आसा आनी हॅलो ऑल रायट. टेक्निकल इश्यूज आसूंक शकतात. या सो ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट बिकॉज आयचे दिसान ब्रेस्ट कॅन्सर इज द नंबर 1 कॅन्सर इन विमेन. सो आमची ती नॅशनल बॉडी आसा पळय ICMR, इंडियन कावन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, तेंच्या प्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर इज द कॉमनस्ट कॅन्सर इन विमेन. And the second most common cancer is cervical cancer. आता हे कितें? ब्रेस्ट कॅन्सर ऑफ द ब्रेस्ट. सर्वायकल कॅन्सर जे आसता पळय ते पिशवेचे तोंडाचो कॅन्सर ऑर सर्विक्स ताचे कॅन्सर आसा. ओके. सो देर आर सर्टन रिजन्स. ओके, आमी घेवया. दोतोर हॅलो डॉक्टर. ह्या कार्यावळींत आमकां गिरीच्यान सुमित्रा हांणी कॉल केल्लो आनी तांचो प्रश्न असो आशिल्लो की तांच्या चलयेक पिरियड्सा वेळार त्रास जातात तर
तांकां तुमी मार्गदर्शन दिवचें. हय. सो पिरियड्साच्या वेळार त्रास जावप, सुमित्राजी तुमचे चलयेक ती 23 इयर्साची सांगला ते प्रमाणे. तर इफ देर इज अ चेंज, म्हणजे तिका पयलीं मातशे पेन जाताले आनी ह्या दिसांनी पेन वाडपाक लागले, देन तेजें एक कारण आसूंक शकता एंडोमेट्रियोसीस म्हणून दुयेंस. आतां हें कितें आसता, जी आमची नॉर्मली पिशवीची मेळ आसा पळय ऑर लायनींग ती भायर पडपाची आसा, केन्ना केन्ना ती पिशवेचे भितर युट्रसाचे ते मसलाचे भितर वचूंक शकता, किंवा ट्युबान वचूंक शकता, किंवा तांतयान वचूंक शकता. आनी ब्लड न्ही ॲट दी एंड ऑफ द डे इरिटंट कसो आसता, ब्लड जे खंय आसता ते सिंपली दुखता, म्हणजे कट पडल्यार ब्लड पडल्यार दुखता न्ही, सेम मागीर ते पोटा भितर जावपाक लागता. सो ही एक गोश्टी आसूंक शकता. सो ते चॅक करपा खातीर तुमकां डॉक्टरा कडच्यान वचचें पडटलें. हावेवर इफ सगळे स्कॅन बी रिपोर्ट बी नॉर्मल आसा, इन ऑल प्रोबेबिलिटी मे बी तिची सायकल चेंज जाल्या आसतली. सो सायकल चेंज ऑल्सो कॅन प्रेझेंट वीथ लिटल इन्क्रीज्ड पेन ड्युरींग पिरियड. सो खरें कितें आसा तें पळोवपा खातीर तुमकां डॉक्टरा कडचें मेळचें पडटलें. ऑलरायट. आय होप आय आन्सर्ड द क्वेश्चन. या सुमित्रा मॅडम, तुमच्या प्रश्नांचें उत्तर निश्चितच तुमकां मेळ्ळां आसतलें. दोतोर, आमच्या डिस्कशनान आमी मुखार या. सो आमी उलयताली अबाउट ब्रेस्ट आनी सर्वायकल कॅन्सर. सो लायक आय सेड, ब्रेस्ट कॅन्सर नंबर 1 कॅन्सर इन विमेन इन इंडिया. ओके. आनी सेकंड कॅन्सर इज कॅन्सर ऑफ द सर्विक्स, पिशवीचें तोंड. आतां ब्रेस्ट कॅन्सर म्हणल्यार ब्रेस्टान जाता आनी देर आर सर्टन रिजन ते कित्याक जाता म्हणून. ओके. सो आतां आमची लायफस्टायल चेंज जाल्या. नंबर 1 डेफिनेट चेंज इन लायफस्टायल. वी हॅव नोटीस की इन्सिडन्स वाडपाक लागलो ना. दॅट कूड बी बिकॉज आमी धरता म्हणून, आमची डायग्नोस्टिक्स वाडल्या म्हणून, ऑर जेन्युअनली द इन्सिडन्स इज इन्क्रीज्ड. वी डोंट नो वॉट द डिफरन्स इज, बट ॲट द एंड ऑफ द डे वाडपाक लागले. सो वॉट शूड पीपल बी अवेअर ऑफ? एनी लंप इन द ब्रेस्ट शूड नॉट बी इग्नोर्ड. ओके. आतां हे लंप इन ब्रेस्ट कशें कळटलें? एक दीस उठून अकस्मात कळचें ना. सो वी नीड टू बिगीन डुईंग समथींग नोन एज रेग्युलर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन्स. आयडियली ते 20 इयर्साचे नंतरूच स्टार्ट करपाक जाय, बट डेफिनेटली बाय 30 इयर्स. सो ती कशें करप आसता? बायलांनी स्वतानी करप आसता. पिरियड्साचे पयले 7 दिसांनी विथीन द फर्स्ट 7 days नाताणा बीन आरशे फुडें रावून शी शूड एक्झामीन हर सेल्फ विथ द टिप्स ऑफ हर फिंगर्स. हितून कितें जाता, फेमिलियरिटी कळटा. एवरी वुमन अंडरस्टँड्स वॉट इज नॉर्मल इन अ ब्रेस्ट, आनी मातशें कितें ॲबनॉर्मल दिसलें की ना, देन शी गोज टू द डॉक्टर. दी अदर वे विच दे कॅन आयडेंटिफाय दिस इज ऑफकोर्स गोईंग टू अ डॉक्टर. सो तुमची फॅमिली हिस्ट्री आसा तर देन आफ्टर द एज ऑफ 40 इट इज एडवायजेबल टू गेट दीज डन ॲटलिस्ट एवरी इयर बाय अ डॉक्टर. डॉक्टर शूड चॅक द ब्रेस्ट. ओके. आनी ताच्या नंतर ऑफकोर्स रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन आसता. सोनोमॅमोग्राफी, एक्सरे मॅमोग्राफी. दीज आर द थिंग्स दॅट हेल्प डिटेक्ट दीज लंप्स अर्ली. हे लंप सोडून दुसरें कितें आसता पळय इज एनी डिस्चार्ज फ्रॉम द ब्रेस्ट. ओके. ब्लड टिंज्ड म्हणल्यार रगत भाशेन धवे ऑर येलो शूड नॉट बी इग्नोर्ड. ओके. सो डिस्चार्ज फ्रॉम ब्रेस्ट एंड एनी लंप इन ब्रेस्ट आर द 2 मोस्ट कॉमन सायन्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. कमिंग ऑन टू सर्वायकल कॅन्सर, हें आसता पिशवेचे तोंडाचें चॅकींग. सो पिशवेचे तोंडाचें चॅकींग कॅन्सर ते कितें आसता, इट हॅपन्स इन सर्टन विमेन, लायक जे कोणाची चड भुरगीं जाल्या. ओके. ऑर जे कोणाक लो सोशो इकनॉमीक स्टेटा, पान, तंबाखू, ऑल ऑफ दीज आर कॉन्ट्रिब्युटींग फॅक्टर्स. ही जी कॅन्सर आसा न्ही, इट्स म्हणजे ती अशी कळटा, लेट कळटा. युजली आमी पळयला पीपल कम टू द डॉक्टर वेन सामकें लेट जालें म्हणून. सो दॅट इज देर आर सर्टन थिंग्स वीच विमेन शूड लूक फॉर. एनी हेवी ब्लिडींग ऑर चेंज इन पिरियड्स, चड ब्लिडींग जावपाक लागले, पिरियड्साचे मदीं पेन ब्लिडींग जावपाक लागले. सो 7 दिसाचो पिरियड जालो, बंद जालें, ताचे नंतर परतून पेन ब्लिडींग स्टार्ट जालें. ओके. सेकंड थिंग इज वेट लॉस, सामकें चड वेट कमी जावपाक लागलें. ओके. अशें जाल्यार बीन डॉक्टराक मेळपाचें. द ब्युटी ऑफ दीज 2 कॅन्सर्स इज दे कॅन बी प्रिव्हेंटेड अर्ली. सो प्रिव्हेंशनचे आय थिंक आमी वील टेक वन मोर क्वेश्चन. We will discuss on that. Is it okay? Okay. Yeah, you can go ahead. Okay. So, breast cancer prevent, of course, ave sangla te parmane examination regularly, sonomammographies. And if you have family history, then ani koi family konak breast cancer been ashilar, tumka ani kalji घेवची पडटली. Cervical cancer जे आसा नी, there is a very beautiful thing. एक vaccine आयला. Imagine a cancer that can get prevented with a vaccine. आणि हे आमकां available आसा. So, एक HPV म्हणून एक जंतू आसा. HPV, इट्स कॉल्ड ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हो जो व्हायरस आसा इज पॉझिटिव्हली कॉजिंग सर्वायकल कॅन्सर.
आतां हे कॅन्सर हे वायरसाक मारपा खातीर वा वायरसाक कंट्रोल करपा खातीर मारपा खातीर कंट्रोल करपा खातीर ही वॅक्सीन अवेलेबल आसा. ओके, ही वॅक्सीन आयडियली शूड नॉट जस्ट बी गिवन टू गर्ल्स, इट शूड बी गिवन टू बॉयज अँड गर्ल्स. ओके, आणि हे जे टार्गेट एज आसा न्ही, इट शूड बी गिवन बिटवीन द एज ऑफ 9 to 14. दॅट्स द बेस्ट टायम. आफ्टर 14 इट कॅन बी गिवन, बट ती कितें म्हणटा, द लॉंगर यू वेट द लेसर द बेनिफीट. सो इट्स बेटर टू गिव युअर चिल्ड्रन एंड ऑल ह्या एजीन. सो तुजो डोज आसता, इफ यू आर गिविंग लेस देन 15 years 2 इंजेक्शनां घेवची आसता. इफ यू आर गिविंग अबव 15 years 3 इंजेक्शन घेवपाची आसता. आणि अ व्हेरी व्हेरी ग्रेट इनिशिएटीव, गव्हर्मेंट ही जी वॅक्सीन आसा पळय फ्री दिता सगळे हेल्थ सेंटर्सान. सो ती रेडिली अवेलेबल आसा. येस. सो ॲज ऑफ नाव ही आतां आमी स्टार्ट केला हो प्रोग्राम, जितून ही HPV वॅक्सीन सगळे चलयांकूच रायट नाव. I know it should be gender neutral, but because we have just launched this program, it is to be given only to the girls who are between 14 years of age to 15. So जे कोणाचे 15 वर्सां जाल्या, who has finished their 15th birthday 3 months back, or anyone who's 14 years and above is eligible for this vaccine. All right. आता ही जी वॅक्सीन आसा न्ही, प्रायवेटान वा अदरवायज घेतल्यार सामकी मारप. ओके, हे एक डोज गव्हर्मेंटान फ्री मेळटा. ओके, आयडियल डोज आय नो आय सेड यू शूड टेक 2 or 3, बट वॉट न्यूअर स्टडीज आर सेईंग सिंगल डोज इज इक्वली इफेक्टिव्ह. ओके, आता आय नो there's a lot of hesitancy for people to take vaccine because of COVID vaccine and everything, but this vaccine has been tested over time. आणि this vaccine द एफिकसी इतकी बरी आसा, 99% प्रिव्हेंशन आसा सारके टायमार घेतल्यार विथ टेकन प्रॉपरली. ओके, सो तुम्ही म्हणटा की अपार्ट फ्रॉम ऑल द 2 or 3 doses, एक डोज इनफ आसा. इक्वल, या इज इक्वल. हावेवर द पेरेंट्स कॅन डिसाइड इफ दे वॉन्ट टू टेक अनदर डोज ऑर नॉट, बट एक डोज तरी फ्री मेळटा 14 to 15 years गर्ल्साक सगळे हेल्थ सेंटर्साक. सपोजींग कोणाचे चलयेचो 15वो बर्थडे जालो, 3 months back, she's still eligible for it in the as a free injection. Hopefully, we plan to increase this. More girls, more boys will be able to take it up. But as of this point of time, this is what is available. The second very big preventive measure in preventing cervical पिशवेचे तोंडाचे कॅन्सर आसा पळय, एक पॅप स्मियर टेस्ट म्हणटा पळय ती, ही जी आसा पळय ही पिशवेची तोंडाची टेस्टिंग, ही सुद्धा सगळे गव्हर्मेंट सेंटरान फ्री मेळटा. आतां हे कितें करता, डॉक्टर पिशवेचें तोंड चॅक करता आनी तेजे मागीर थोडे सेल्स काडून तपासणीक धाडटा. ते सेल्स आर सारके कळटले बिफोर द कॅन्सर डेव्हलप्स, म्हणजे कॅन्सर चालू जावचे पयलीं कळटा हितून कॅन्सर जावंक शकता म्हणून, आणि इमिजिएटली प्रिव्हेंटीव मेजर्स कॅन बी डन. सो ही टेस्टिंग आफ्टर द एज ऑफ 21 सगळे बायलांनी करप आसता, ॲटलिस्ट एवरी 3 years. एवरी 3 years? येस. दिस इज द पॅप स्मियर टेस्ट. हे सोडून आणि एक टेस्टिंग आसा विच इज नोन एज द ह्युमन पॅपिलोमा व्हायरस टेस्ट. हांवें सांगलां जे जंतू आसा पळय विच कॉजेस सर्वायकल कॅन्सर, दीस ऑल्सो इज टेस्टेड. आतां ही HPV टेस्टिंग सद्याक सगळे गव्हर्मेंट हॉस्पिटलान फ्री मेळना, बट यू कॅन इजिली डू इट इन एनी प्रायवेट हॉस्पिटल. आणि तुमी इफ दिस फ्री टेस्टिंग इज डन, दिस HPV टेस्टिंग इज डन, आणि तो नेगेटिव्ह आयलो तर 5 वर्सां काय टेन्शन ना. सो HPV टेस्टिंग एवरी 5 years आणि पॅप्समियर टेस्टिंग एवरी 3 years. सो तुम्ही ते मॅन्डेटरी म्हणटा? आय थिंक ॲज ऑफ नाव मॅन्डेटरी कांयच ना. एव्हरी वन हॅज फूल ऑटोनॉमी ऑन वॉट टेस्ट दे वॉन्ट टू डू आणि वॉट टेस्ट दे डोंट वॉन्ट टू डू. बट इट इज डेफिनेटली रिकमेंडेड बिकॉज WHO जो आमचो मेन बॉडी आसा हॅज सेड दॅट वी नीड टू प्रिव्हेंट, वी नीड टू रिड्यूस अर इन्सिडन्स ऑफ सर्वायकल कॅन्सर. आणि प्रिव्हेंशन इज द फर्स्ट स्टेप. आणि प्रिव्हेंशन कोणाच्या हातीन आसा? आमच्या हातीन. आणि जेन्ना आजकाल लेडीज जेन्ना आमी फूल बॉडी स्कॅन करपाक वता म्हणटा किंवा फूल बॉडी टेस्ट करपाक वता म्हणटा, त्या पॅकेजान म्हणजे आय एम सेईंग इट की त्या पॅकेजान हे टेस्ट करप रेकमेंडेड आसा, ऑर इज इट इन्क्लुडेड? सो मोस्ट कॉर्पोरेट हॉस्पिटल्स अँड कॉर्पोरेट पॅकेजेस include this test in their this, okay, in their availability. So it is definitely a test which even if we don't know about, now is a good time to learn about it and try to do it as much as possible. Okay, samke it's not painful, a little discomfort जावंक शकता, it's relatively accessible. सगळे गव्हर्मेंट हॉस्पिटल, सगळे प्रायवेट हॉस्पिटल्सान अवेलेबल आसा. सो ही एक बारीकशी टेस्टिंग करून जी आमी तर इतले व्हडले रोग सर्वायकल कॅन्सराचे प्रिव्हेंशन करूंक शकता, तर करपाक आय थिंक इट्स एन इनिशिएटीव विच वी ईच विमेन शूड टेक. या व्हेरी वेल. खूब बरी इन्फॉर्मेशन दिली दोतोर. आनी एक म्हजो प्रश्न आसा, आतां
जेन्ना डिलिव्हरी जाता लायक वन्स द बेबी इज बॉर्न ताच्या उपरांत बायलांनी कितें काळजी घेवंक जाय स्वताची एज वेल एज बेबीची? सो डिलिव्हरी जावन लायक आय टोल्ड यू सामको टर्ब्युलंट फेज आसता. That woman has gone through one of the most demanding processes of her life. She has brought out a new life. Of course. So she's dealing, her body, सगळे जितले changes आल्या, her body is dealing with those changes. And one very, very important thing is mental. So recovery of pregnant, post-delivery women physically जाता आणि mentally जाता. And emotional also. So physical कितें आसता, pain, so you know, healthy, good hygiene. जे sutures पडल्या पळय, तेंचे सारकी केअर घेवप. Then proper personal hygiene maintain करप. Okay. Then watch for warning signs like abnormal, foul smelling, घाण वास येता पळय तसले डिस्चार्ज जावपाक लागले, नाल्यार जोर येवपाक लागलो, कळ्ळें, or feeling of general malaise, कळ्ळें. And anytime she feels unwell, mentally disturbed, कळ्ळें न्ही. Postpartum depression is another thing which is increasing among younger women, older women too. And it's not like पयलीं कितें आसतालें, women were told की no, you can manage with, adjust करपाचें. Now women need to be aware की हय हें म्हाका comfortable ना, seek help, meet with your gynecologist, meet with psychiatrist. So mental help also. And emotional, of course, you know, आमचे body in delivery जावन there's one hormone called oxytocin. जे आसा पळय, it basically helps in labor and delivery. But I feel it is more important that it helps in that bonding that the mother has with the baby. So, you know, it is such a big rush of hormones for that mother. For her to deal with mental stimuli, triggers becomes challenging. So, we need to be a little mindful of that. All right. Mental stress, again, is a very important part of this. So, mental stress आणि बायलांचे हेल्थ हाचो कितें एकंदरीत संबंध आसा? सामको व्हडलो संबंध आसा. So the first, at least we have seen, or I have personally seen, that a woman's first bodily response to any kind of mental stress is abnormal periods. शिकणी आसा, exam आसा, periods फुडें वयता, आपुणूच मिस जाता, suddenly start getting abnormal periods. Okay. Then during, of course, when you're planning a pregnancy, सगळें normal आसता, but because you're not getting pregnant, तुम्ही infertility doctor कडे वयता and suddenly your periods go haywire. So stress is a very, very important contributor to women's health deterioration. कशें जाता, तुमची बॉडी जर स्ट्रेस्ड आसा न्ही, ते कितें पिरियड्स कित्याक येता? पिरियड्स कम बिकॉज आमचे प्रत्येक म्हयन्यात ताती फॉर्म जाता, ताती सुट्टा, प्रेग्नन्सीची तयारी जाता, प्रेग्नंट जाले तर पिरियड्स येना, प्रेग्नंट जाना तर पिरियड्स येता. ओके, सेम, इट्स अ सिंपल थिंग. वेन यू आर स्ट्रेस्ड, हे जे ताती फॉर्मेशन आनी ओव्युलेशन प्रोसेस आसा पळय तो सारको जायना, बिकॉज ऑफ वीच पिरियड सारके जायना. सो एनी वुमन हू इज स्ट्रेस्ड, and what happens, बॉडीची कितें रिस्पॉन्स आसता, बॉडी इज लायक ना कितें तरी स्ट्रेस आसा, देर इज सम कायंड ऑफ अ ट्रिगर, समथींग इज गोईंग ऑन बिकॉज ऑफ वीच आमी आतां प्रेग्नन्सी करपाक रेडी ना. लेट अस पूट प्रेग्नन्सी ऑन द बॅक सीट. ताती सारके जावचे ना, ओव्युलेशन सारके जावचे ना, बिकॉज ऑफ वीच पिरियड्स बिकम इरेग्युलर. सेकंडली, again, like I told you, pregnancy, delivery, menopause, these are all extremely demanding times. So mental stress, and again, normal bodily function affects atta, menstrual cycle affects atta. All right. Doctor, since we know की तुम्ही DHSan काम करता, सो गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी बायलां खातीर कसल्यो हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल आसा फ्रॉम यू तुमचे खातीर? ओके, सो एवरीथिंग फॉर एवरी एज ग्रुप. फॉर अडॉलसेंट्स, प्युबर्टल, कोणाक वी हॅव समथींग नोन एज अडॉलसेंट अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काउन्सिलर. सो काउन्सिलर्स अवेलेबल आसा, प्लस गायनकॉलॉजिस्ट, प्लस मेडिकल ऑफिसर्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवायफ, ही सगळी सिस्टमाचे कर्मचारी आसा जे विमेन्स हेल्थार फोकस करता. सो कॅन्सर स्क्रीनिंग, डिलिव्हरी सर्विसीस, सर्जरीज, काउन्सिलिंग, family planning services, abortion services, contraceptives. Again, family planning very important. कित्याक pregnancy सदांच choicean जावपाचें आसता, not by chance. Pregnancy should happen by choice, not by chance. So that can only be done when you have facilities that provide you with these, with this infrastructure. So family planning जाता, surgeries, deliveries, screenings, okay, breast, cervical cancer, ultrasound, all of these things are available at all government hospitals. Right. आणि of course vaccine, हांवें सांगलां त्या प्रमाणे HPV vaccine. स्कूल्स आणि कॉलेजीस ऑर हायर सेकंडरीज हांगा वचून तुमी अवेरनेस प्रोग्रामूय करता आसतले ताच्या बद्दल? सो येस, वी डू हॅव अ फ्यू, म्हणजे आमी करूंक ट्राय करता. देर आर स्कूल्स, आय फील स्कूल इज अ व्हेरी गुड टायम, कित्याक ते सगळे, दे आर ऑल फॉर्मेटीव मायंड्स, दे आर ऑल क्युरियस, दे आर देमसेल्व्स गोईंग थ्रू सो मच. इट्स अ रायट फोरम टू अड्रेस इश्यूज. सो आमी करता,
देर आर गव्हर्मेंट स्कूल्स प्रोग्राम्स गोईंग ऑन. अनिमिया यंग गर्ल्सांक प्रिवेंट करपा खातीर स्कुलान वचून तांकां डिवर्मींग टॅबलेट्स दिता, आयर्न टॅबलेट्स दिता. सगळे हेल्थ सेंटर्सान आमी आयर्न दवरल्या. सो येस, स्कूल हेल्थ प्रोग्राम्स ऑल्सो आर गोईंग ऑन. सो तुम्ही म्हणटात की गव्हर्मेंट इज हेल्पिंग येस, ऑल दी ऑफकोर्स. एस्पेक्ट्स आय थिंक हे तुमी बरें केलें, कित्याक ह्या प्रोग्रामा प्रमाणे एटलीस्ट लोकांक कळटलें की आमच्या गव्हर्मेंटाची Right, कितली कितली सर्विसीस एक्चुअली मेळटा आनी कसले कसले सर्विसाची उपयोग तांणी घेवपाचे. अवेरनेस कमी आसा अशें म्हणटा तुमी, लायक येस, इट इज आय पर्सनली फील. यू पर्सनली फील दॅट अवेरनेस कमी आसा लोकां येस, मदीं. येस. ऑल रायट. दोतोर, आमचे कडेन 2-3 मिनटां उरिल्लीं आसात आनी एट दी एंड हांव तुमकां तुमचे कडल्यान एक फायनल मेसेज आमच्या आयकुप्यांक दिवपाक. बेसिकली स्वताची हेल्थ आमी इग्नोर करप न्ही. सुविधा स्क्रिनिंगाची, चॅकअपाची सगळ्यांक अवेलेबल आसा. रायट. मेन वी शूड टेक द इनिशिएटीव टू गो आयडेंटिफाय कितें प्रॉब्लम आसा, नॉट इग्नोर आमचे प्रॉब्लम्स, आनी ते सारके टायमार एड्रेस करपाचे. रायट. सो थँक्यू सो मच, तुमी आमच्या ह्या कार्यावळीत, हॅलो डॉक्टर कार्यावळीत आयली आनी इतले इन्फॉर्मेशन रिच डिस्कशन, हे पुराय डिस्कशन आशिल्लें. थँक्यू सो मच. हे थँक यू सगळे व्हेरी मच फॉर हॅविंग मी. होपफुली वी हॅव मातशें आमी चेंज करूंक शकता. सम चेंज वी कॅन ब्रिंग अबाउट. ऑल रायट. या ट्रू. तर आयकुप्यानो, आयज आमच्या बरोबर आशिल्ली डॉक्टर लिनेट मरिया फर्नांडीस, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी. आनी तुमी आयकताले हॅलो डॉक्टर ही कार्यावळ